नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मध्य पूर्वेतील युद्धजन्य तणावात सांगलीकरांची सुरक्षितता. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची दुबईशी थेट संवाद साधून तातडीची हालचाल. मध्य पूर्वेत इस्रायल आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले असताना सांगली विधानसभा मतदारसंघातील कुपवाडा क्षेत्रातील सुमारे 30 ते 35 नागरिक पर्यटनासाठी दुबई येथे वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. काही क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या बातम्यांमुळे त्यांच्या कुटुंबियांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी तातडीने पुढाकार घेत संबंधित सर्व नागरिकांशी व्हिडिओ कॉलद्वारे थेट संपर्क साधला. प्रत्येकाशी स्वतंत्रपणे संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची, निवासस्थानातील परिस्थितीची आणि स्थानिक सुरक्षेची सविस्तर माहिती घेतली. सर्व नागरिक सुरक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली असून त्यामुळे कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे. यासोबतच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध व्हावी यासाठी दूतावास, परराष्ट्र विभाग आणि स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवण्यात येत असल्याचे आमदारांनी स्पष्ट केलं. आवश्यक असल्यास तात्काळ समन्वय साधून मदत पोहोचवण्याची तयारी प्रशासनाने दर्शवल्याचंही त्यांनी सांगितलं. या संदर्भात आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले, सांगली मतदारसंघातील प्रत्येक नागरिक माझ्यासाठी कुटुंबातील सदस्यासारखाच आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रशासनाच्या समन्वयातून त्वरित मदत पोहोचवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे. दरम्यान या घटनेनंतर सांगलीतील संबंधित कुटुंबियांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण होतं. मात्र आमदारांनी थेट संपर्क साधल्यामुळे आणि परिस्थितीवर लक्ष ठेवले असल्याची खात्री दिल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. कुठं? बर 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 हरकत नाही. ते तुम्ही सेफ आहे बघून आम्हाला बरं वाटलं. नाही ते करतात. आता ते सगळीकडे माहिती कलेक्टर गोळा करायला लागलेत, कुठली लोक कुठे किती किती आहेत ती. आता त्या लेवलला पाहिजे, सरकार लेवलला काम सुरू झालेलं आहे. ते 2-3 दिवसात त्याची निर्णय घेऊन तुम्हाला मेसेज मिळेल. हा होणार होणार. तुमची टूर किती दिवसाची होती? असं पण 2 दिवस तुम्ही पुढे बाहेर पडला नसालच. मला वाटतं पण त्या एका पॅसेंजर टर्मिनलवर पण त्यांनी बॉम्ब टाकला होता ना दुबईमध्ये. हा हो ठीक आहे. मी जरा कलेक्टर साहेबांनी बोलून काय प्रयत्न त्यांचं चालून तुम्हाला अपडेट करतो. नक्की नक्की. ओके, धन्यवाद. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.